सात महिने होऊन गेले. शांताबाई म्हणा आज भाडं देते, उद्या भाडं देते. अरे दिवाळी झाली तरी भाडं द्यायना बाई. आता आहे ना तिच्या घरी आलोय. आत्ताचे आत्ता भाडं दे, तसा मी जाणारच नाही. हा घेऊनच जातो. बापरे, झाली बाई एकदाची दिवाळी. असा थकवा आला. हे पाहुणा येईन, तो पाहुणा येईन, याला लाडू करंजी देन, त्याला शंकरपाळे देन. हे करता करताच 15 दिवस निघून गेले तर कळालं नाही. आता असा थकवा आलाय दिवाळीचा आवरून आवरून. आता आहे ना काम आवरलंय, थोडासा आराम करते. आताशी घर खाली खाली झालं, सगळे पाहुणे रावळे निघून गेले. बरं झालं, पण दिवाळी लय मस्त झाली आनंदामध्ये. आई आई ग, अरे बापरे, दिवाळी म्हणजे दिवाळच काढायला येते बाई. किती आवरा, आवरतच नाही काम बाई. आपण म्हणतो दिवाळीला काय लागत नाही, काय लागत नाही. असे पैसे लागले सांगते. नवऱ्याला दिवाळीचा 2 महिन्याचा पगार भेटेल होता. वरून कंपनीने बोनसही दिला होता. पैसे होते भरपूर जवळ. मग काय, याला साडी घेन, त्याला लुगडं घेन, याला फटाकडे घेन, त्याला आमकं घेन. पक्का खर्च केला मरणाचा. लय मस्त दिवाळी झाली आनंदामध्ये. आता काही टेन्शन नाही राहिलं बाई. एकदाचा सण होऊन गेला ना, आता काय नुसतं खायचं आणि बसायचं. काय डोक्याला ताणच नाही आता. बाया, कोण टपकलं काय नु काय? कोण आहे? कोण आहे? मी मालक. मालक? बाया, हा घराचा मालक टपकला काय नु बाई? हा, त्याला वायदा करेल होता ना दिवाळी झाल्या. हो आले आले. मालक बरं आहे का? दिवाळी चांगली झाली ना? हो, माझी दिवाळी मग चांगली झाली. पहिला दरवाजा लावा तुम्ही आधी. दरवाजा? हा, लावून घ्या. मी काय म्हणतो शांताबाई? अहो मालक, मी काय म्हणते, दिवाळीच्या तर शुभेच्छा देऊ द्या तुम्हाला. अहो, मला काला शुभेच्छा देत्या? 8 महिने झाले तशी तुमची शुभेच्छाच ऐकतो मी. हा, हो हो, ते बरं आहे ना तुमचं? दिवाळी चांगली झाली ना? मी काय म्हणतो, माझी दिवाळी कशी हो त्याच्याशी मला तुम्हाला काही गरज नाही. मला पैसे ना, माझ्या भाड्याचे पैसे पहिले टाका. 8 महिने झाले. 8 शांताबाई सोपं नका समजू. हा, कोणचा मालक आहे असा 8 महिने थांबलाय? हा बरोबर आहे. अहो तुम्हाला सांगते, तुमच्यासारखा मालक नाही. तुम्ही 8 महिने थांबले भाड्याला. काही काही लोक किती खडूस राहत, पण तुम्हाला खरंच माणूस की बाई. बाई, तुम्ही ना मला लाडी गोडी लावायचं कामच करू नका बर का. तुम्हाला साड्या बिड्या नेसायला भारी भारी पैसा आहे. आणि फक्त घर मालकालाच द्यायला पैसे नाही बा. अहो तुमचं भाडं देणार आहे ना? कवा मी मेलो? नाही नाही, मग ते आता मानवरेच आहे ना, पगार होऊ राहिला ना. मालक कंपनीच्या मालकाने सांगितलं डायरेक्ट 1 वर्षाचा 1 खट्टी देतो. 1 खट्टी दिला का तुमच्या 8 महिन्याचं भाडं देऊन टाक. अगं शांताबाई, काय टापा जोडी ती? असा कोणचा मालक आहे कंपनीचा का तो 1 खट्टी पैसे तो नवऱ्याला देणार आहे? काही टापा जोडी ती. मला शिकविती काय तू? बरं मी काय म्हणते, मालक म्हणले थोडं लाडू करंजी खाले असतं फराळाचं. अगं शांताबाई, काला मला लाडू चारिती? तुझे मला लाडू नको, करंजाई नको, तुझे गुलाबजाम सुद्धा नको. म्हणजे गुलाबजाम खाले म्हणजे लाडू खाले म्हणजे तू काय मला गोटतोंड करून पाठविती काय? हा, नाही ग. मी आज ना शांताबाई पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. हा, मालक तुम्ही स्थापलाय आज. काय म्हणती? हा, पुढं काय म्हणते? तिकडं तोंड करून काय नाही म्हणले. मालक काय ना, आज लय छान दिसू राहिले. शर्ट दिवाळीला शिवला का? अहो तुम्हाला म्हणलं ना, पुढलं नका उनकीत बसू.
हा बरं 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 जाऊ दे म्हणू द्या. मी काय म्हणते अहो थोडस 5 मिनिटं बसा तर खरी. हा बसतो ना मी. बसा बसा मग हा बसतो. म्हणले ते पोरस्वारांची दिवाळी चांगली झाली ना. अहो आमची दिवाळीची मरू द्या बा आमची दिवाळी. हा तुमची कशी झाली हो? बया तुम्हाला सांगते काय ते दिवाळीचे हाल. घरात काही केलं नाही ते एवढलं इकत आणलं. निवदाला लागत ना पूजेला. त्याच्यातलाच एक लाडू खाला आणि एक करंजी खाली. गोड तोंड करायला लागत म्हणून. नाही तर काच घरात काचाच पत्ता नाही. पैसाच नाही तर करायचं काय. आता तुमचं उस्तारून पाहू का काय घरात डबा? नाही आता मी काय खोटं बोलणार आहे तेव्हा. अहो शांताबाई तुमच्या वाणी लबाडबाई एक काही मला मिळायची नाही माहितीये का. बरं मी काय म्हणते मला तुम्ही आमच्या घरी काही गोडतोड खाऊ नका बाई. पण सणसूद झालाय दिवाळीचा. आणि तुम्ही ना थोडासा ना रसना विसना पिऊन जा. तसे काही जाऊ नका. थोडं गोड तोंड करावंच लागत. शांताबाई एवढं 1-2 महिने जाऊ द्या का तुमचं लगेच भाडं मी देऊन टाकी ते. असं नाही भाडं बिडं नाही. मी आता पैसे जेव्हा तुम्ही मला भाडं देणार तेव्हाच मी उठून जाणार. असं म्हणते का? हा बरं बघू करते मी काहीतरी ऍडजस्ट. पण तेव्हा थोडस काहीतरी थंड प्या ना मग. थंड बिंड हा तसं द्या तुम्ही. हा बसा मग. तुमचं टेम्परेचर किती वाढलं बाई आल्या. टेम्परेचर वाढलं म्हणजे मला घरचे बोलताना बाई. मग एवढं भाडं कुणी राहत का? बरोबर आहे. अगं शांताबाई 8 महिने झाले मी फक्त तुझ्या तोंडाक पाहिलं म्हणून थांबलो. अजून 2 महिने तोंडाक पाहिलं असतं. अजून 2 महिने पाहिलं असतं मा तोंडाक. काय म्हणते? कुठं काय अजून तुमच्या तोंडाला काय मोळला टाकलं काय तुमच्या तोंडाक पाहिलं? नाही असं नाही म्हणले मी. मग जाऊ द्या. तुम्हाला आहे ना मी थोडासा ना रसना बनवून आणते. लयच टेन्शन आलं तुम्हाला आणि तुमचे पैसे देऊन टाकीते बाई. हा पैसे तर पाहिजे. हा करते काहीतरी मी. पाहते घरात थोडेफार असले डाब्या डोब्यात. शांताबाई एक वेळेला तुमचा रसना नाही पाजला तर चालत पण पैसे पाहिजे. नाही रसना पिऊनच जा सणासुदीचे. असे जाऊच नका. अहो काय असे जाऊ नका. हे तुम्हाला पटाय पाहिजे. 8 महिने झाले एखादा मालक बोलत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेत सुटले नाही हो. नाही हो मालक तसं काही नाहीये. आणू का रसना? हा ना थोडा आण. बरं बसा. हा बसतो. पैसे घेऊन येते असले तर थोडेफार. थोडेफार नाही 8 महिन्याचे देऊनच टाका. पुन्हा तुमचं तोंड पाहायला येणार नाही. बरं चालेल. हा जा. बाई काय खडूस आहे हा मालक. दिवाळी नाही झाली तर लगेच टाकला. आणि वरून काय बोलून राहिला. यांना साड्या घ्यायला पैसे. मला बाकीचं काही सांगू नका. तुमच्या लाडू करायला नका. पहिलं भाडं टाका. याला आहे ना आता याला उल्लू बनवायला मला वेळ नाही लागणार. मला नावाची शांताबाई म्हणते. याला आहे ना मा नवऱ्याचं आहे ना दारूची बॉटल आहे. आता याला आहे ना रसनाच्या ऐवजी ना दारूच पाजून देते. आणि मग पाहते हा कसा भाडं मागवतो माकडून. वा रे वा. या शांताबाईने आतापर्यंत लय जणांना चुना लावलाय. आणि तू एक झाड की पत्ती तू माझ्यासमोर माझ्यावर रुबाब करतो. पळे तो रुबाब ऐकायला मी काही एवढी मूर्ख आहे काय? जाते आता आहे ना नवऱ्याची दारूची बॉटल आहे. देते टाकून. सांगते रस नाही म्हणून. तुम्हाला सांगते आता अशी ना याची थोडी विकेटच घेते मी बी. चला आता आहे ना पटक्यात जाते. एवढा गलास आहे ना मारायला सांगते. शांताबाई कवाची रसना आणाय गेली अजून झाला नाही. ते 15 मिनिटं होऊन गेले बाईला. शांताबाई शांताबाई. आले मालक. झोपली का काय बाई? नाही ते रस
रसना बनवित होते ना. हा 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 या लवकर, मला टाइम झाला. हा आले आले. हा धरा. अहो काय शांताबाई, अहो लय ना उशीर झाला. हा ते काय झालं, रसना बनवीत बसले ना. हा म्हणले कसं तुम्ही एवढ्या मोठ्या घराचे मालक आहे तर चांगला रसना बनवा थोडा. अहो चांगला तर बनवशालच तुम्ही बुवा, पण तुम्ही 15 मिनिटं जागेवर घेतले. मला असं झालं का तुम्हाला काही चक्कर बिक्कर आली काय म्हणजे. नाही नाही. शांताबाई, हा हा रस नाही का? हा हा अहो तो रस ना तर वेगळा दिसत, येत नुसतं असं काळ काळच दिसत. ते हा हा काळा रस नाही, आता नवीन आलंय ना कंपनी रसनाची. हा ती पुडी नवीन आली का? ते नारंगी ऐवजी ना त्यांनी काळा कलर दिलाय आता. अहो ते कस दिसत पहा ना. अहो दिसायला असं आहे, पिऊन तर पा. हा ना, तुम्ही घेतला? मी मध्येच घेतला. म्हणजे तुमचं भागून आल्या बा. हा 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 बरोबर आहे. बरं घेतो आवडा. हा काय हो मालक? हो हो हा? शांताबाई, हा? हा नेमका रसनाचे का? अहो रसनाच आहे ना, नवीन आलाय ना आता. लय कस तरी लागलं ते. अहो असंच लागतो, पण पोटाला चांगला राहतो हा का? म्हणून दिला तुमच्यासाठी. म्हणजे पोट साफ होत का? हा 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 बरोबर बरोबर. बरोबर शांताबाई, 2 दिवसापून पोट साफ व्हायला. हा का? हा. बया बरं झालं, मग मी त्याच्यात जास्त सोडा टाकलाय बरं का. हा ना? खळा पोट मोकळं होईल तुमचं. बर पिऊ? पूर्ण पिऊन घ्या, पूर्ण पिऊन घ्या. दोन 4 तास झाले का मग पोट साफ होत. हळूच हळूच थोडस. छातीत आत टाकलं. हा हळूहळू ते ना मग. हळूहळूचे बाई, थांबा जरा, ते लय चरके मारीत. पावर तेवढी ना त्याच्यात. अहो मी लय दिवसातून आजच हा रसना पिऊ राहिलो, एवढा डेंजर. अहो आम्ही बी आताच आणला, दिवाळीला पाहुणे आले होते ना. हा 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 पाहुण्यांनी दिलाय. घ्या तेवढा पिऊन, आता काय थोडा राहिला एक गोट. ढेकर याच्या म्हणजे पोट साफ होईल. हा हा मी लय वेळेस पेले. हा बस बस. शांताबाई, हा शांताबाई, हा मला तर नुसती अशी चक्कर येऊ सुटली. भैया मालक, हा? तुम्हाला काय हो राहिलं असं? अहो लय ना कस मला तर असं झालं. हा तू सुद्धा असे बिंगताने दिसतोय, बिंगताने. बिनतानी? हा. बया तुम्हाला काय जास्त दवदव झाली का काय दिवाळीची मालक? चक्कर बिक्कर येऊ राहिले काय? अहो या काही की मी चांगला होतो, चांगला. आव तुम्ही चांगलेच आहे ना मग. घरी जाता का मग आरामाला? नाही नाही. हा अगं पण नुसती अशी चक्कर येऊ राही. शांताबाई, हा तो नेमकं मला रसनाच पाजला. हो हो रसनाच होता ना मालक. खरं बोल मग शांताबाई. आव खरंच बोलते ना मी. हा? खरंच बोलते. मग मला का चक्कर यायला लागली? आव थांबा तुम्ही ना असे थोडे पडा त्या काही. हा 5-10 मिनिटं पडा. मी काय म्हणतो, हा लय म्हणजे तो मला दारूच पाजले, दारू. आव नाही नाही मालक, मी काल तुम्हाला दारू पाजू तवा. दारू आहे कुठं घरामध्ये? शांते, हा खरं बोल. आव मालक काय आता तुमच्याशी काय खोटं बोलू मी? खरं बोल. आव खरंच बोलते ना. शांते, हा आता तुला आहे ना शांताबाई म्हणत मी. मी तुला आता शांत म्हणतो, शांत. आव मालक मी काय म्हणते, बोल. तुम्ही मला शांताबाई म्हणूच नका. मग शांत म्हणले तरी चालेल. आई हा जाऊ दे. तुमची बायको जाईल होती रागाने, आली का मालक?
तिच्या आईच्या गावात तिचे हा? वाटलं झालं तिचं. वारली का? वाटले नाही ते आहे माय बायको आहे आहे का? पण तिकडेच राहते कोणा? तिकडं. बया तुमचे तर लय वांदे होत असतील. अहो अंधे म्हणजे ती हात लावून देत नाही बोट लावून देत नाही. काला आणि ती शांत दिला हा ते हा तो नेमकी सांगतो तुला तो मला दारूच पाजली. अहो मालक तुम्ही काय सारखं सारखं तेच विचार राहिले. मी दारू पाजेलच नाही. मी कायला तुम्हाला दारू पाजू? अगं शांते तुला माहितीये का हा अशी कशी दारूची बाटली बुंड्या होई दारू पाटली. अशी कशी दारूची बाटली बुंड्या होई दारू पाटली. कस काय गाणं? गाणं तर लय भारी म्हणत्या मालक तुम्ही. हा. तुम्हाला एक सांगू का? काय? तुम्हाला आहे ना ते रस नाही ना हा. थोडा लागला इथं काळजाला लागला त्याच्यामुळे तुम्हाला ते नशा आली नशा. म्हणजे रसना ना मग मी असं करीन का? हा म्हणूनच असे करू राहिले तुम्ही. शांता मालक शांता तुम्ही माझ्या इथं हात लावून राहिले. ऐक ऐक शांता हा मला आहे ना मला हा. तू खूप आवडती. हा का? हो काय भारी दिसती तू ती साडी तुझं ते रूप. असं वाटतं हा शांताला कवळीत घालून बसाव. बया काय बोलू राहिले मालक. खरं तुम्ही एवढे मोठे मालक मी अशी गरीब दुबळी बाई तुमच्या घरात भाड्याने राहते. शांता हा तुला एक विचारू का? विचारा ना मालक. तुला राग नाही नेलं? नाही नाही त्यात काय राग आहे? ऐक हा मला आहे ना हा लय दिवसा फोन मी मा बायको मला हात लावून देत नाही बोट लावून देत. हा मला आहे ना माझी तेवढी अपेक्षा राहिली तेवढी मी पुरी कर. अपेक्षा पुरी कर ना. म्हणजे कायची अपेक्षा? हं? काची? तुम्ही घराची गरज करते ती. घराच्या घरात? तुम्ही संध्याकाळी घराची गरज तर रातचे करते नाही का संध्याकाळचे? आम्ही म्हणजे कोण? तो नवरा तू. हा हा शांता हा ऐक हा मला आहे ना हा मला तेवढीच अपेक्षा तू पण पाहिजे. बया बरं झालं मा मनात होत ना तेच मानला मालक. आता याला आहे ना चांगली बोलवी तेच. तर काय काय म्हणते? कुठे काय मालक? काय म्हण बोलली ते काय बोलली? बोलली ते काय काय बोलली? मी ते बोलली ती म्हणले ते कोणीतरी बोलवीत होत ना मला. हा त्यांना म्हणले थांबा थांबा आले. आमच्या घराचे मालक येले ते बसले थोडा गप्पा मारू राहिलो असं म्हणत होते. हा का? बरं मी काय म्हणते मालक हे बाय तुम्ही म्हणते ते सगळं बरोबर आहे. तुमची बायको येडा नाही. तुम्हाला पाहिजे ते सुख भेटत नाही. नाही लय हाडा मी तुम्हाला पाहिजे ते सुख देईल. दे ना. मी लय खुश. हे बाय शांता हे सगळं फुकाट तुला फुकाट तुला बाळ नाही तोल नाही. तो फक्त माझ्या घरची ठेप ठेवायची ठेप. हा का? म्हणजे तुमचं ते 8 महिन्याचं भाडं देऊ नको का? नको. बया तुम्ही किती चांगले मालक. आणि अजून किती दिवस राहू मी तुमच्या घरात? शांता हा तुला जवळ राहायचं ना तवळ राह. मरतो. कोण मरसतो? तू मरतो मी किंवा तू. हा का? बरं मी काय करते मालक तुम्ही मरस्त राहील मी मग. तू मी मेलो चालत. हा तुलाच राहू दे. बर पण तुम्हाला एक सांगू का मालक? अहो काय झालं सगळ्या लोकांनी आजूबाजूच्या दिवाळी केली. सगळं गोडधोड केलं. नवे कपडे घेतले पण माझ्याकडे पैसे नव्हते ना. मग तू जुनीच राहिली का? हा ए शांता तुला पैसे लागत आहेत पैसे?
हा तर आता तुम्ही कशी काय देणार हो? तुमचंच एवढं कर्ज आहे माझ्यावर, एवढे पैसे बाकी तुमच्याच घराचे ना. शांत पाहिजे स्वर. हा अरे तुला पैसा आहे शांता. हा. आता 2 लाख रुपये माझ्या खिशात आहे, खिशात. 2 लाख? हा 2 लाख. अरे एवढी तू सोन्यासारखी आणि तू दिवाळी आपलीच गेली आपली. दर का 2 लाख रुपये तुलाच घे. दर भैया 2 मांडत. तुम्हाला राहू द्या ना घरी काही न्यायला. लय दिलं देवानं लय. हा ना भैया, एवढे मलाच ठेवू का मग? तुझा आनंद घे आनंद. बरं बरं, साडी घेते, कपडे घेते, नाही का तुला या पैशात. तुला जे घ्यायचं ते काय घ्यायचं ते घे. हा मला ना ते दे बरं का ते. बरं बरं, मी कवा नाही म्हणले मालक. तुम्ही येऊन माग काही बोललेच नाही. नाही मला आज नाही मूड आला. हा का? मूड काय सांगू लय तुम्हाला आज जास्तच मूड येईल दिसतंय. लय आता चाल हा ना, चल. घाम पाका निघू राहिला. चाल ना तसं झालंच. खालून वरून घाम आलो. हा हा खालून वरून घाम आलो. हा का? खालून आला का? हा तळपा आणला सगळा सगळा म्हणजे खालून वर आला असा. हा हा, म्हणजे इकडून चढत घामावर आला. हा. बरं बरं, ते तुमचे बायको नाहीये ना, खूप दिवस झाले, हो. त्याच्यामुळं थोडस तुम्हाला सुख नाही भेट राहिलं ना, म्हणून घाम वाढत चालला तुमचा. बर 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 बर. आता माझा घाम तू काढून दे. हा हा दे मी दे काढून. बरं आता हे बा, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, एवढे 2 लाख रुपये दिले. राधे हा मग आता तुमच्यासाठी मी करायलाच पाहिजे ना हो काय. चल मग बरं बरं, चल कुठं जायचं. मध्ये जागा आहे ना. आहे ना. हा मोकळी जागा आहे का. लय मोकळी जागा आहे, अशी आईस पैस म्हणजे मग मी सगळं काढून टाकतो. सगळं हा माझी पॅन्ट शर्ट म्हणजे मोकळीच राहते का मग? मोकळा. हा हा बरं बरं. आणि तूही मोकळी वय. हा का? हा तूही मोकळी, दोघे मोकळे. बरं बरं. मस्त कुस्ती केलं कुस्ती. हा हा चल चला मग. चल चल हा हा चला मग. चल चल. आव मला ते तुम्हाला जास्तच झाली. शांता. अरे बापरे, थोडी जास्तच झाली बरं का तुम्हाला. रसना रसना. हा तू पहिली चल. हा चला. हा कुठं यायचं मग. हा मध्ये चला ना मध्ये. आता मी पूर्ण मोकळा व्हायचो भाऊ. चल चला चला. या ना मालक. हा आलो. मालक थांब थांब. मला ना लय घाम आला लय. अहो घाम म्हणजे काय, आता तुम्ही तेवढे फास्टच होते. फास्ट. हा ना. आपलं कस काय हातेर हातेर. बया पडशाल पडशाल. नाही नाही आता तू उतरली. उतरली का? मग तो आखी नच्यात उतरून घेतली माहिती. हा हा बया, ते टोपी आता कवर आली. हाली त्या वार. हा हा तुला देऊ का. नाही नाही, मी तोंड धुवून आले ना. शांत हा. ऐक. अगं तू इतकं बारीक काम करून दिलं मला. हा हा अगं माझा घाम एकपट तुझा दुप्पट. हा ना बाई, तुमचं नुसतं पडत होता, असं तोंडावर पडत होता मावळे. हा घाम 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 ना. मग माय बायको करून नव्हती देत. लय दिवसाचा तसाच होतो. हा ना. बर बर, आता तुम्ही खुश झाले ना मला. मी लय खुश. पण ऐक, हा हे सगळं तुलाच राहू दे. हा हे मी मध्ये पोहतो तुला आता. हा आता आहे ना याच्यात तूच राह. हा हा 1 रुपया मला बाधा देऊ नको. बर बर. चाल. पण तुम्ही आता नशेत आहे म्हणून बोलू राहिले, नंतर तुमचं उतरल्यावर मग हाकलून नाही द्यावं मला. नाही ग.
अरे तू मला एवढं प्रेम दिलं प्रेम. नशेत म्हणजे तुम्ही रसण्याची नशा आली ना तुम्हाला. हा रसना पाल जाणतो. हा येऊ का मग? हा या. तुम्ही खुश झाले का? लय खुश लय खुश. हा चल मला तेवढं दरवाजे उघडून दे. बर बर. मला एकदाच जाऊ दे बाहेर. हा चालेल चालेल. पण शांते हा जन्माची आठवण राहील मला. शांते हा मी तुझ्या का आलो हा का खिशात बंडलच घेऊन येत. हा का? हा मा शांताला काहीच कमी पडून देणार नाही. बर बर. येऊ का? हा या या. चल चल. केवढ्याचा बंडल आणशाल? लाखाच्या पुढत बोलायचं. लाखाचा बंडलच्या पुढत. हा का? चल बर बर. येऊ का? हा कधी येशाल बंडल घेऊन? मी आता आज कोण वार आहे? हा शुक्रवार. हा सोमवारी येतो सोमवारी. हा का? हा, सो. बर बर या मग. तुला मी काहीतरी करील गळ्यातले दागदागिने दिवाळीच्या निमित्तानं. बर बर मालक. तुम्ही खरंच लय चांगले. पडशाल तिकडं ताट उभे राहा थोडे. नाही मी हाय ताटच आहे. हा का? हा. ताटच आहे? हा, म्हणजे उभा ताटच आहे. हा येऊ या मग. हा मला एखादा मुका देते का? मुका दे दे. येऊ का? हा या मग. चल. टोपी घाला ना मला. टोपीची सूट नाही राहिली. ते लय आनंद झाला. शांत लय आनंद झाला. पडशाल पडशाल. या मग. हा या या या. बर बर. भया काय हा रूमचा मालक आला तेव्हा तो नुसता असा फटाकड्याच फोडीत होता. काय काय बोलत होता. जेव्हा मी आयडिया केली त्याला जेव्हा दारू पाजली लगेच नरमच झाला आणि लगेच त्याची भावनाच हे झाली. लगेच मला म्हणतो शांताबाई असं तसं. आणि काय मग सांगायचं. शांताबाईने घेतला चांगलाच घोळून. मस्तपैकी 2 लाख रुपये भेटले. वरून मला म्हण मरेपर्यंत राहा. 1 रुपया भाडं नका देऊ. आणि आता आहे ना म्हण मी परत येईल आणि असाच येत जाईल. बरं झालं बाई भाडंही वाचलं. वरून खर्चायला पैसे भेटले. कसं डोकं लावलं या शांतानी. चला आता एवढ्या पैशामध्ये ना मस्त घरात काहीतरी किराणा आणते. मस्त साड्या घेते. एखादा डागबीग बनविते. गेला त्याला लई जास्तच वैर होती. जातानी बी आता कुठं पडतो का काय रस्त्यात. मरू दे तिकडं. चाल मला नावाची शांताबाई म्हणत्या. पैसा फेको तमाशा देखो. चालले आता मी.